तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। स्वाभिमानीची मलकापूर SDO कार्यालयात बैठक संपन्न। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा। मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मलकापूर उपविभागीय कार्यालयात 28 मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सोयाबीनचा हंगाम 6-7 महिने झाले संपला असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा शासनाने किंवा पीक विमा कंपनीने टाकलेला नाही। हा पीक विमा केव्हा आणि कधी येणार याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारण्यात आली। एकीकडे सत्ताधारी नेत्यांच्या म्हणण्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील 635 कोटी मंजूर झाले आहेत, तरीही संबंधित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते। या बैठकीतून सरकार, प्रशासन आणि पीक विमा कंपनीला येत्या 15 ते 20 दिवसात पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात टाकावा, अन्यथा बुलढाण्याचे पीक विमा कार्यालय तोडफोड केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी शांत बसणार नसल्याचा इशारा संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, तालुकाध्यक्ष चरणसिंग राजपूत, गोलू पाटील, रामदास जोशी, बाळूभाऊ ठाकरे, प्रमोद वनारे, सुरेश मराठे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। आज SDO कार्यालय मलकापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मलकापूर नांदुरा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचा 2023चा व 24चा पीक विमा हा बाकी आहे। म्हणजे गावागावात 50% शेतकऱ्याला पीक विमा पडला आणि 50% शेतकऱ्याला अजून पीक विमा पडला नाही। शेतीचा बांध या साईडनं तुम्ही 33,000, 34,000, 50,000 पीक विमा टाकू राहिले आणि या बांधाच्या पलीकडून पीक विमा 0 आहे। म्हणजे काही खाते अप्रुव्हल दाखवत आहे स्टेटस, पण त्यांचा पीक विमा देत नाही आहे। कंपनी म्हणते की सरकारनं पीक विमा अजून दिला नाही, म्हणजे ट्रेझरीमध्ये टाकला नाही। आणि आम्ही जेव्हा सरकारला निवेदन देतो तेव्हा सरकार म्हणते आम्ही पीक विमा हा कंपनीकडे जमा केलेला आहे। मग आता आम्ही शेतकरी म्हणून जायचं तरी कुणाकडं? म्हणजे आता शेतकऱ्याचा हा पेरणीचा टाईम आलेला आहे। 10 दिवसामध्ये खरीपची पेरणी आहे, शेतकऱ्याजवळ पैसे नाही आहे। आता शेतकऱ्याला खतं घ्यायचे आहे, बियाणे घ्यायचे आहे, त्यासाठी पर्सेंटने पैसे शेतकरी घेत आहे। मग आता जर कधी बुलढाणा जिल्ह्याला 635 कोटी मंजूर झालेले आहे, मग त्यामधले तुम्ही म्हणता की 50% पैसे वाटले, 300 काहीतरी समथिंग पैसे वाटले तुम्ही कोटी, मग बाकी पैसे तुम्ही वाटसान कधी? असा सवाल आमचा इथं स्थानिक प्रशासनाले, जिल्हा प्रतिनिधी पीक विमा आणि शासनाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आम्ही मलकापूर SDO साहेबामार्फत करत आहे। या ठिकाणी तुमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं? आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बैठक आयोजित केली होती। यामध्ये स्वाभिमानीचे पदाधिकारी आमचे नांदुरा तालुका अध्यक्ष चरणसिंग राजपूत, रामदासभाऊ डोसे, गोलू पाटील, निंबाजीभाऊ तायडे आणि मलकापूर नांदुरा तालुक्यातील बहुतांश शेतकरी आज या मीटिंगला हजर झालेला होता। शासकीय अधिकारी कोण होते? शासकीय अधिकारी यामध्ये SDO साहेब आज कुठेतरी मीटिंगला गेले होते। राहुल तायडे साहेब तहसीलदार होते, त्याच्यानंतर नायब तहसीलदार साहेब होते, जिल्हा प्रतिनिधी वाघ साहेब होते आणि दोन्ही कृषी अधिकारी मलकापूर नांदुराचे हजर होते। तुमच्या जे प्रश्न होते त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडनं कसे मिळाले? तुम्हाला मनाचं समाधान झालं का तुमचं? आम्ही आज शांततेच्या मार्गानं साहेबाच्या समोर मीटिंग लावली होती। बऱ्याचशा शेतकऱ्याच्या मनात प्रश्न होता की हा पीक विमा नेमका आमचा भेटीन कधी? म्हणजे सरकार शेतकऱ्याला फिरवत आहे, उडवाउडवीची उत्तरं देत आहे। आज जवळजवळ सोयाबीनचा हंगाम संपून 7 महिने झाले। 7 महिन्यामध्ये पीक विमा कंपनी अजून शेतकऱ्याला फिरवत आहे। म्हणजे सरळ आमचा असा आरोप आहे की यामध्ये पीक विमा कंपनी आणि जे पुढारी आहे, जे नेते आहे सत्ताधारी, यांचं काहीतरी याच्यात साठवलोटा आहे का, असा आमचा आरोप आहे। म्हणजे आता जर कधी इथं स्थानिक जे पुढारी आहे हे पीक विम्यामध्ये कोणीच हस्तक्षेप करत नाही, तसं पाहिलं तर हा लोकप्रतिनिधीचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना, म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे। याच्यासाठी स्थानिक पुढारी जर कधी समोर आले तर कदाचित हे प्रश्न तातडीनं लवकर सुटू शकतात। पण इथं काय माहिती आहे का, आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या पुराला रस्त्यावर उतरावं लागते, शेतकऱ्याला जमा करून सरकारला जाब विचारावं लागते। ही आमची म्हणजे दुरवस्था होत चाललेली आहे। तुमचं म्हणणं असं थोडक्यात आहे का की आजी माजी जे आमदार आहे त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही आतापर्यंत? आजी माजी आमदारांनी मदत केली नाही असं आम्ही म्हणत नाही आहे, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही नुसत्या बड्या लातान गांडखाय बाता ह्या गोष्टी तुम्ही करू नका।
म्हणजे स्थानिक तुम्ही शेतकऱ्याच्या मूळ प्रश्नावर जा. म्हणजे आता तुम्ही पाहसाल तर मार्केटलेच असाल तर 200 रुपये क्विंटल कांदा चालू आहे. 200 रुपये क्विंटलमध्ये कांद्याचे उत्पादन खर्च निघत नाही, तुमचा ट्रॉलीचं भाडं निघत नाही, तुमची बायाची मजुरी निघत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की इथं मालाले भाव नाही आणि एकीकडे तुम्ही खताचे भाव वाढवता, बियाण्याचे भाव वाढवता आणि त्यात जे आमचे हक्काचे पैसे आहे पीक विम्याचे, जे आमची दुष्काळी अनुदान आहे, हे तुम्ही आमच्या खात्यात टाकत नाही. म्हणजे याच्यासाठी पण भांडावं लागते आणि एकीकडे आमचा जो माल आहे, म्हणजे जो भिजवायचा माल आहे, तोही आम्हाला जास्ती प्रमाणात घ्यावा लागते. आता शासकीय अधिकाऱ्याने तुम्हाला किती दिवसाची अवधी मागितलेली आहे? आम्ही अवधी मागितला नाही, आम्ही त्यांना अवधी दिलेला आहे. येत्या 15-20 दिवसात जर कधी आमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे आले नाही तर आम्ही बुलढाण्याचं पीक विमा कार्यालय तोडल्याशिवाय